चला तर बघूया हा मेकअप लुक मी नक्की कसा अचीव केला आहे ते. सर्वात आधी मी डोळ्यावर इनसाइडचं कन्सिलर लावून घेते जेणेकरून डोळ्यावरचा काळेपणा लपला जाईल. नंतर ते मी लूज पावडरने सेटसुद्धा करून घेणार आहे. सर्वात प्रथम क्रीजवर मी एक लाईट ब्राऊन कलरची शेड लावली आहे आणि ती फक्त क्रीजवरच ब्लेंड करून घेते. त्यानंतर एक डार्क ब्राऊन कलरची शेड आणि डार्क मरून शेड मिक्स करून मी ती फक्त आउटर कॉर्नरला लावून घेते आणि ती हलक्या हाताने क्रीजच्या आउटर कॉर्नरला ठेवते. शिमर शेड इंटेन्सिफाय होण्यासाठी मी एक फ्लॅट ब्रश पहिले ओला करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता त्यामुळे शिमर किती उठून दिसत आहेत. यानंतर मी पुन्हा तो लाईट ब्राऊन कलरचा शेड घेतला आहे आणि क्रीजमध्ये ब्लेंड करून घेते आहे. आता कॉर्नर्स इंटेन्सिफाय करण्यासाठी मी पुन्हा एकदा ब्राऊन शेड घेतला आणि त्यामध्ये हलकासा ब्लॅक कलर मिक्स करून आउटर कॉर्नरला लावून घेते आहे. आपला आय मेकअप आता बऱ्यापैकी कंप्लीट झाला आहे. डोळ्याखाली पडलेलं आयशॅडो मी क्लीन करून घेते आहे. फेस मेकअप करण्याआधी सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्या फेसवर जे पिगमेंटेशन आहे ते करेक्ट करून घेणं. त्यासाठी मी ते सेम इनसाईडचं कन्सिलर वापरलं आहे आणि माझी शेड आहे MN35 आणि ते मी पॅकच्या कन्सिलर ब्रशने ब्लेंड करून घेते आहे. तुम्ही इथे ब्युटी ब्लेंडरसुद्धा वापरू शकता. त्यानंतर मी मेबेलिन फिटमीचं फाउंडेशन लावून घेतलं आहे फेसवर आणि ब्युटी ब्लेंडरने ते हलक्या हाताने ब्लेंड करून घेणार आहे. ब्युटी ब्लेंडर वापरताना तो नेहमी डॅम्प वापरावा आणि हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यावं आणि फाउंडेशन नेकलासुद्धा अप्लाय करून घ्यायचं आहे. आज मी फेस हायलाईट करण्यासाठी हुडा ब्युटीचं कन्सिलर वापरते आहे आणि ते ब्युटी ब्लेंडरनेच लावून आणि त्यानेच ब्लेंड करणार आहे. हे कन्सिलर थोडंसं ड्राईंग असल्यामुळे ते मी हातावर काढून घेतलं होतं आणि लगेच अप्लाय करून ब्लेंड करून घेतलं आहे. आता कन्सिलर क्रीजेसमध्ये सेट होण्याआधी ते मी लूज पावडरने सेट करून घेते आणि संपूर्ण फेसलासुद्धा मी लूज पावडर लावून घेणार आहे. या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सर्व प्रोडक्ट्सची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, सो डू चेक इट आउट. फेसचा जो भाग मला बारीक दाखवायचे आहे अशा सर्व ठिकाणी मी कॉन्टोर करून घेते आहे, जसं गाल, चिन आणि फोरहेड. तुम्हाला हवं तर तुम्ही नोजलासुद्धा कॉन्टोर करू शकता. या लुकसाठी मी शिमरी असं पिंक कलरचं ब्लश लावलं आहे आणि त्यावर फेंटी ब्युटीचं हायलायटर स्टिक वापरली आहे. ही क्रीम स्टिक आहे आणि त्यानंतर मग बोटाने ब्लेंडसुद्धा करून घेतला आहे. हे प्रोडक्ट आपल्याला फेसच्या हाय पॉईंट्सवर लावून घ्यायचं आहे, जसं चीक्स, टिप ऑफ द नोज, फोरहेड, चेन. आयब्रोज फील करण्यासाठी मी सेम पॅलेटमधली ॲशी अशी कलरची शेड वापरली आहे. त्यामुळे आयब्रोज जास्त दाट नाही वाटत आणि नॅचरली फील केल्यासारखे वाटतात आणि स्प्रूलीने प्रोडक्ट स्प्रेड करून घेतला आहे. आता उरलेला आय मेकअप करण्याआधी मी थोडीशी लूज पावडर डोळ्याच्या खाली लावून ठेवते जेणेकरून आयशॅडो लावल्यावर फॉलआउट होणार नाही आणि एक ब्राऊन कलरची शेड माझ्या लोअर लॅशलाईनला लावून घेते जेणेकरून आय लुक बॅलन्स दिसेल. त्यानंतर लावलेली एक्सेस पावडर मी डस्ट ऑफ करते आहे आणि एका शिमरी अशा शेडने मी इनर कॉर्नर तसंच ब्रोबोनसुद्धा हायलाईट करून घेणार आहे. या लुकसाठी आयलायनर न लावता मी एक मरून अशी शेड घेतली आहे आणि त्यानेच डोळ्याला अप्लाय केलं आहे. एका ट्रायंगल ब्रशने ब्लॅक आयशॅडो घेऊन लॅशलाईनच्या अगदी जवळून मी ते लावून घेते आहे जेणेकरून मस्करा लावल्यानंतर पापण्यामध्ये मध्ये गॅप दिसायला नको. आणि मी इथे एसेन्सचा माझा ऑल टाईम फेवरेट मस्करा लावून घेते आहे. मी याचे 2-3 कोट्स लावले होते. त्यानंतर स्विस ब्युटीच्या लिप लायनरने लिप लाईन करून घेतले आणि स्विस ब्युटीच्याच एका लिपस्टिकने लिप्स फीलसुद्धा करून घेतले. ही लिपस्टिक थोडी डार्क वाटते त्यामुळे एक न्यूड शेड मी त्यावर अप्लाय केली आहे. सो दिस इज द फिनिश्ड लुक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया. बाय.